हो. आई, तू हिला राहायला परमिशन दिली आहेस, राहणार कुठे? म्हणजे कोणाच्या रूम मध्ये? गेस्ट रूम प्रिपेअर करू का तिच्यासाठी? हे एक मिनिट, गेस्ट रूम कशाला? मी सारंगच्या खोलीत राहते ना. तुझं सारंगशी लग्न ठरलं होतं, झालं नव्हतं. लक्षात आहे ना तुझ्या? आणि माझ्या घरच्या काही मान मर्यादा आहेत, काही नियम आहेत, ज्याचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जे तू करावंस असं मला वाटतंय. आता इथे आली आहेस ना तू, कळेल सगळं तुला. शिकशील तू सुद्धा हळूहळू. मान मर्यादा, शिस्त यावरच माझं कुटुंब, हे घर मोठं झालंय. आणि ज्यांना कोणाला या सगळ्याचं पालन करायचं नसेल, त्या व्यक्तीसाठी माझ्या घराचे दरवाजे कायमचे बंद असतील. ओके? वा मॉम, तुमचा डिसिजन आवडलाय मला. जोपर्यंत अस्मीचं सत्य समोर येत नाही, तोपर्यंत तिला धाक असायलाच हवा. तू ताराच्या सेवेत, भेंदळे कुटुंब तुझ्या सेवेत. चांगली खातिरदारी चालली आहे. मला तर वाटलं होतं आता अस्मी आली आहे आणि ती आली आहे म्हणजे तुझं आयुष्य नरक होणार. पण तसं काही होताना दिसत नाहीये, है ना तारा? तू तर मस्त मजेत आहेस. पण काळजी करू नको, होईल तसं. कारण आता अस्मी आली आहे म्हटल्यानंतर सारंग आपोआप तिच्याकडे खेचला जाणार. आणि तो तरी किती दिवस असा राहणार आहे ग? मग काय करशील? कुठे जाशील? त्यामुळे तू फार भुरळ पाडून घेऊ नको या सगळ्याची. सगळं खोटं आहे ग ते. हे 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 जे चाललंय ना सावली, हेच तुझं आयुष्य आहे, तुझं गाणं. त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. कळलं ना? मला असं वाटतं की ॲडव्हर्टिजमेंट आणि या सगळ्या गोष्टींना बदलल्यात. सो आधीची पद्धत नाही चालणार. म्हणजे आपण आधी प्रॉडक्ट्स जसे लॉन्च केले तसं आता आपण ही नवीन कंपनी लॉन्च नाही करू शकत. नवीन काहीतरी पॅटर्न्स हवेत, हे जुने पॅटर्न्स नको प्लीज. ठीक आहे, बघा आणि सांगा, कळवा मला. ठीक आहे? येस. सावली, तुला कसं कळलं मला कॉफी हवी आहे? सावली नाही, अस्मी. तू बिझी असशील तर मी नंतर येते. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळा सेटअप केलाय. ग्रेट. म्हणजे आज काही झालं तरी माझी तारा जिंकणारच. येस येस. ठीक आहे, छान तयारी केली आहे. थँक्यू मॅडम. पण सगळी तयारी झालेली आहे, मग आपण का थांबलो स्पर्धा सुरू करायला? ते एक परीक्षा घ्यायची बाकी आहेत. ओ. त्याचं काय, ज्यांनी हे सगळे आयोजन केलंय ना त्यांनीच त्या परीक्षकांची नेमणूक केली. बर. पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, पैसे देऊन आपण त्यांना पण मॅनेज करू.
आज 1 2 3 4 कितीही परीक्षक येऊ द्या, सगळ्यांना विकत घ्यायची ताकद ठेवते ही भैरवी वचे. काही झालं तरी माझीच तारा जिंकली पाहिजे. येस येस कीप दॅट इन माइंड. येस मॅडम. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी प्रसाद तुम्हा सर्वांचं स्वागत करतो स्वरयज्ञ पुणे या मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये. आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय तो क्षण येऊन ठेपलाय. म्हणजे स्वरयज्ञाला लवकरात लवकर सुरुवात होणार आहे. आपल्या स्पर्धेचे तिसरे परीक्षक यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. विठुरा, तू नेहमी मला सांभाळून घेत आलास, आजही सांभाळून घे.